सो गाईज फायनली या ठिकाणी आपलं मंदिराचं दर्शन एक्सप्लोअर करून झालेलं आहे. सगळी माहिती वगैरे आपण घेतलेली आहे, लोकांशी पण बोललेलं आहे, पूर्ण लॉग शूट केलं आहे. पूर्णपणे बघा, दिस इज अ नीलकंठेश्वर मंदिर, जे पानशेत आणि खडकवासल्याच्या मधोमध आहे आणि पूर्ण डोंगरावरती आहे. थोडासा ट्रेक आहे 15-20 मिनिटाचा, तो ट्रेक करून आपल्याला वरती जावं लागतं. खूप छान मंदिर आहे. बसून जात आहेत आणि ट्रॅक्टर पण 4x4 आहे, जॉन डिअरचा आहे. कारण की अशा याच्यावर ट्रॅक्टर ज्यावेळेस आपण वरती बनवतो तो खूप क्रिटिकल जातो. सो आपण आलेलो आहे अशा ठिकाणी जिथे आपल्याला खूप छान आणि एकदम निसर्गरम्य वातावरण पाहायला भेटतंय. म्हणजे आणि इथे एक महादेवाचं मंदिर पण आहे. आपल्या श्रावण चालू आहे, सो आपण महादेवाचं दर्शन पण घेणार आहे. सो खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्याला वरती जाऊन बघायचंय. प्रतीक तिकडे थांबलेला आहे, मी त्याला थोडं साईडला आलो बिकॉज आपल्याला लॉक स्टार्ट करायचं आहे. सो एकदा स्टार्ट केल्यानंतर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पुढे गेल्यावर बघू शकतो. सो बॅक साईडला मंदिर आहे आणि इकडचं असं वातावरण आहे आणि योगेश पण आहे आणि प्रतीक पुढे थांबलाय. सो जाऊयात आता, आम्ही जातो आणि बघूयात काय होतंय. सो आता आम्ही चाललोय. अशा पायऱ्या आहेत, नाही अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. ट्रेक पण आहे थोडासा. हा एक राऊंड देत असेल तर ते बघू शकता. लोकांना जर वरती जायचं असेल ना तर ट्रॅक्टरचा यूज करतायत, बघू शकता तुम्ही. तर ट्रॅक्टरवरून लोक जात आहेत अशा पद्धतीने. इकडे कॅमेरे पण लावलेले आहेत. सो काहीच असं आहे, ज्यांना चालत जायचंय ते इकडून चालत जातील आणि ज्यांना ट्रॅक्टरवरती जायचंय ते लोक असे ट्रॅक्टरवरती जातील. मागं ट्रॉली पण आहे, तर बघू शकता तुम्ही. कसं वाटलं गाईज तुम्हाला ट्रॅक्टर? एकदम मस्त स्पॉट जसं तू दाखवलं होतं व्हिडिओ मध्ये तसंच आहे. आपण आपला ट्रॅक्टर इथं लावू भाड्याने. ट्रॅक्टरच घेऊन यायला पाहिजे होता. एक ट्रिप मारली की 100 रुपये. 100 रुपये पर पर्सन 100 रुपीज. हा ना, खरंय भाई. आता आम्ही चालत जातो बिकॉज आम्ही यंग आहे आणि आमच्यामध्ये पॉवर आहे, so आम्ही चालत जाणार आहे. येस ब्रो, लेट्स गो. बाय. छोटासा ट्रेक आहे, ट्रेक करत आम्ही चाललेलो आहे. एकंदरीत मागचं वातावरण पण बघू शकता तुम्ही, एकदम मन तृप्त करणारे. आपले 2 लोक पुढे पण चाललेले आहेत, योगेश आणि प्रतीक. आज एक जण आला नाही आमचा, तो जरा जास्त कामामध्ये बिझी होता. सो त्याच्यासाठी 2 शब्द काय म्हणू शकता तुम्ही दोघं काय म्हणू शकता? भाऊचा ब्रेकअप झालाय त्याच्यामुळे मन नाही लागत आहे त्याचा आता. ओके. प्रतीक तुझं काय 2 शब्द आहेत त्याच्यासाठी? मिस करण्यापेक्षा जरा ट्रॅकला फॉलो करून येत जा जरा. हेल्थ पण राहील आणि मित्रता पण राहील चांगली. बरोबर आहे. एक तर तिथं काही तुला आयुष्यभर साथ देणार नाही. परत येते आयुष्य. बरोबर, दुसरी पोरगी येते. बरोबर, मित्रांबरोबरचा टाइम नाही. तेच ना, हा टाइम परत भेटणार नाही यायला. त्याच्यामुळं ब्रेकअप झाला असेल तरी आमच्यासोबत येऊ शकता फिरायला, काय प्रॉब्लेम नाही. आमची बॅग बघू शकता मागं. आमच्या पर मित्राचं नाव आहे यश गदकर. यश साठी होतं. हा, पण यश सारखे अजून भरपूर ग्रुपमध्ये भरपूर मित्र असतील बाकीच्यांच्या पण. सो त्या सगळ्यांसाठी आमच्या बॅगमध्ये खूप खायला आणतो आम्ही असं हेल्दी, आणि मग ते वरती खातो. सो आता आम्ही वरती जातो, सध्या दर्शन वगैरे घेतो. कंटाळा आला का? जरा थांबायचंय का? बघू शकता थोडासा मी जिम लावली म्हणून मला थोडासा काही कंटाळा नाही आला.
आता प्रतीक पण जिमला माझी चालू होती मध्ये पण पडली. त्याच्यामुळेच जर आपण डेली 1 तास वर्कआउट करत असू ना तर आपल्याला असं चढायला जास्त त्रास नाही वाटणार. बरोबर आहे. म्हणजे आता मला पण हे वाटतंय बट एवढं नाही. जर काहीच नसते हालचाल तर मग कदाचित थोडंसं आपल्याला दम झेपलं नसतं. ठीक आहे, आता दम लागतो ते तर नॉर्मल गोष्ट आहे, बट ॲटलीस्ट आपण ट्रेक तर करू शकतो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. सो त्याच्यामुळे सगळ्यांनी वर्कआउट करा, हेल्दी राहा. योगेशने पण बघा वेट कमी केलं, आता मी पण करतोय. आणि प्रतीक तो ऑलरेडी फिट आहे, बघू शकता तुम्ही. प्रतीक आतमधून फॅट आहे, बाहेरून फिट आहे, असं झालंय. बघू शकता इकडे तर ट्रॅक्टरने लोक वरती ये जा करतायत. सो ज्या लोकांना वरती जायला जमत नाहीये ते लोक अशा पद्धतीने ट्रॅक्टरला टायमिंग ट्रॅक्टरवरती बसून जात आहेत. आणि ट्रॅक्टर पण 4x4 आहे, जॉन डिअरचा आहे. कारण की याच्यावर ट्रॅक्टर ज्यावेळेस आपण वरती बनवतो तो खूप क्रिटिकल जातो. बघू शकतो. आता हा स्लोप तुम्हाला दिसायला कमी दिसत असला की स्लोप भरपूर आहे. आणि कंटिन्युअस ट्रॅक्टर चालवणं पण हे एक रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे. या ठिकाणी कोणी पण त्याला चालवू नाही शकत. असं बघू शकता तुम्ही, जे आहे ते असं आहे. या रोडने इकडून वरती जातो ट्रॅक्टर पूर्णपणे. बघू शकता थोडीसं रेस्ट घ्यायला थांबलोय आम्ही या ठिकाणी, प्रतीक आणि योगेश. अजून आपल्याला 2 गोष्टी दाखवायच्यात. शाईनची डिक्की दाखवायची. योगेशने SP शाईन घेतली आणि आमच्याकडे पण आहे, तिघांकडे पण शाईन आहे. तो शाईनला सीटाखाली जी डिक्की आहे कंपनीने दिली, बट बऱ्याच लोकांना माहित नाही, ते आम्ही तुम्हाला दाखवतो. याच्याबद्दल कंपनी आपल्याला बोलू शकते पुढं. तो अशा पद्धतीने आहे, बघू शकता. लोक पण कमी आहेत. इथनं ट्रॅक्टरचा रोड आहे आणि बॅक साईडला जर बघितलं तर अशा पद्धतीचा व्ह्यू आहे. सो वरती गेल्यावर बघूयात व्ह्यू कसा आहे काय आहे आणि मग आपल्याला समजेल. सो आम्हाला अपेक्षित नव्हतं की असा ट्रेक पण असेल, पण ठीक आहे, रन टाइम ट्रेक पण झाला आमचा छानपणे. सो एकदा मंदिराचा व्ह्यू बघून घ्या, अशा पद्धतीने आहे. फायनली आपण या ठिकाणी मंदिरात आलेलो आहे. परिसर बघू शकता तुम्ही. वरती आपल्या जे हिंदू धर्माची जी संस्कृती आहे आपली, त्या संस्कृतीला या ठिकाणी म्हणजे दाखवण्याचा खूप छान पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. बघू शकता मागे अष्टविनायक आहेत, आपला शंकर, महादेव आणि आपले नंदी या ठिकाणी आहेत. सो व्ह्यू एक नंबर आहे. आणि मेन म्हणजे जो मनाला शांतता भेटते आणि जो पीस या ठिकाणी आहे तो पण खूप छान आहे. सो हा जस्ट एंट्रन्स होता, माझ्या मागे तुम्ही बघू शकता. आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये जातो आणि ते एक्सप्लोर करतो आणि मग ते पण तुम्हाला दाखवतो. सो लेट्स गो. बघू शकता तुम्ही इकडचं हे वातावरण असं आहे, मस्त आपलं वातावरण आहे. आणि हे आपलं मंदिर. सो आपण आपल्या पार्टनर्सला विचारूयात कसं वाटतंय तुम्हाला. एकदम मस्त वातावरण आहे. सगळ्यांना नेचरचा असा आनंद घ्यायला पाहिजे. असे आठवड्यात नाही एक ट्रिप अशी बाहेर काढली पाहिजे. चांगले असं मंदिरात निर्माण झालेलं शांतता, वातावरण, आनंदमय प्रसंगी असं जरा प्रसन्न वाटतं. त्यामुळं सुट्टीचा एक दिवस तरी असं मंदिरात शांत ठिकाणी असं जाऊन जरा व्हिजिट केलं पाहिजे. मेन तर मित्रांसोबत केलं पाहिजे आणि होऊ शकलं तर घरच्यांबरोबर पण या. थोडं पण ट्रेक जरा मुश्किल आहे. सो घरच्यांचं ट्रॅक्टर आहे ना, रिस्की ट्रॅक्टर आहे, खूप रिस्की आहे ते पण ठीक आहे. तुम्ही जर घरच्यांबरोबर येत असाल तर ट्रॅक्टरने या आणि जर फ्रेंड्स बरोबर येत असाल तर ट्रेक करा, बेस्ट होय, मजा येते.
चांगलं मस्त वातावरण आहे, पाऊस पडतोय हलका हलका, तर ते जरा चिल वाटतं जरा. आणि अजून एक, जर आपण ट्रेक केला ना तर आपल्याला आपली कॅपॅबिलिटी पण समजते की आपला फिटनेस कुठल्या लेवल पर्यंत आहे. आणि मग आता आपल्याला समजतं की आपण वर्कआउट करायची गरज आहे. जसं आता प्रत्येकाला मला दम लागत होता, तर आम्ही आता वर्कआउट अजून जास्त करणार तसं. तर त्याच्यामुळे ट्रेक कंपल्सरी करणं गरजेचं आहे. चला आपण आतमध्ये जाऊया. फिटनेस राहणं गरजेचं आहे भविष्यात, कारण की उद्या काही होऊ शकतं. त्यामुळे माणसाने फिट राहिलं पाहिजे. फिट राहिलं पाहिजे, स्वतःला कॅपेबल बनवलं पाहिजे. मंदिराच्या आतमध्ये जायचं मार्ग हा आहे, इकडे मंदिर आहे. आणि पूर्ण एक शांतता आहे, म्हणजे आणि मोठ्या परिसरामध्ये ते आहे, बघू शकतो तुम्ही. आणि जर आपल्याला जसं गोष्टी करायच्या आहेत, तर इथं आपण इकडे बघू शकतो संतांच्या मूर्ती येतात. विठ्ठल संत जनाबाई दळणकरता बघू शकता तुम्ही. संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आहेत, आपले गुरु येतात. जी सप्तशृंगी माता आहे वणीची, बघू शकता तुम्ही. ती माता पण इथं आपल्याला. आणि जर पुढे गेलो आपण तर अर्धनारी नटेश्वर बघू शकतो तुम्ही. म्हणजे एकदम बघितलं की अंगावरती काटा येईल अशा मूर्त्या आहेत, बघू शकता तुम्ही. शिव पार्वती विवाह इकडे. श्री विठ्ठल रुक्मिणी, परत श्री राम सीता विवाह, श्री गणेश, श्री स्वामी समर्थ महाराज पार्वती शिव आराधना करताना, श्री कृष्ण आणि संत मीराबाई. सो अशा पद्धतीने मंदिर आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो होतो मंदिरात. मंदिरात आपण दर्शन घेतलेलं, आणि जो ट्रॅक्टर आपल्या येत होते तर ट्रॅक्टरचं पार्किंग इथं आहे, बघू शकता. सध्या सगळे पार्क आहेत, पाऊस झालेला आहे, रस्त्यामध्ये जास्त ओलवटपणा झालाय. हा, एक्स्ट्रा असतील, म्हणजे इन केस कुठल्या वाहनाला काही इश्यू झाला तर बॅकअपला म्हणून आपले ट्रॅक्टर पण आहेत अवेलेबल. सो बघू शकता सगळे जॉन डिअरचे 4x4 आहेत आणि मोठे पॉवरफुल ट्रॅक्टर आहेत. मी तेच बोललो की कारण की साध्या ट्रॅक्टरचं काम नाही आहे एवढ्या थोड्यावरती येणं, आणि ड्रायव्हरला पण आपण मानलं पाहिजे अशा ह्याच्यात गाडी चालवणं. सो हाऊ डू थिंक? एक्सपिरियन्स ड्रायव्हर पाहिजे अशा गोष्टी.
हो, एक्सपिरियन्स ड्रायव्हर पाहिजे, ते तर आहे. बघू शकता तुम्ही इकडे जेसीबी पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आता एक एक राईड आम्हाला फक्त भेटायला पाहिजे, जर भेटली तर बघू. बाय. बघू शकता तुम्ही, जो मित्र आमच्यासोबत आला नव्हता, हा लोक असा काम करतोय आणि कंटिन्यू कामच करतोय. सो माझं एकच म्हणणं आहे, काम पण करा, पण थोडं पोरांनी बोलावल्या वेळेत पण जा. कसं होतं, जास्त जर कुणाला म्हणजे भाव खायला लावत असताल तर हे चुकीचं आहे. हा बघा, कोणी बोलावलं, कुठली मुलगी असेल तर लगेच जाणार, मग पोरं एवढं बोलावतात मंदिराच्या ठिकाणी, हे होतं, तर हे चुकीचं असतं. म्हणजे याच्या मार्फत मी बाकीच्या मित्रांना पण सांगू इच्छितो की तुम्ही अशा पद्धतीने करा. आता बघा, आम्ही इथे निसर्गरम्य वातावरणात आहे, आम्ही त्याला दाखवतोय, तो काय नाही, तो एसी मध्ये पण थंडच हवा घेतोय, पण ही थंड हवा आणि ती थंड हवा, देर इज टू मच डिफरन्स. बहुत बड़ा लेक्चर चल रहा है तेरे बारे में. सो गाईज, मी जास्त बोललो असेल तर यश सॉरी बरं का, असंच बोललो मी. इन्फॉर्मेशन आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. इकडे बघू शकता.
वातावरण आहे, तुम्ही बघू शकता पूर्णपणे माझ्या बॅक साईडला. हे सगळे देखावे मी आता व्हिडिओमध्ये शूट केलेत, ते पण ऍड करतो. आय मीन केले असतील, तुम्ही बघितले पण असतील. सो खूप छान मंदिर आहे आणि बघू शकता. जर तू माहिती सांग आता, प्रत्येक आपल्याला माहिती सांगाल या साईड बद्दल. हा पुंडलिकाचा व्ह्यू आहे. जेव्हा पुंडलिक आई व वडिलांची सेवा करत होता, तेव्हा विठ्ठल दारात येऊन थांबला होता. तेव्हा पुंडलिकांनी दारात वीट फेकली होती, मी आई बापाची सेवा करतोय तर दारात थांब म्हणून वीट फेकली होती. तेव्हा विटेवर थांबलेला तो हा सीन आहे. बघू शकता इकडे विठ्ठल आहे आणि पुंडलिक आणि त्याचे आई वडील. ओके, सो अशा पद्धतीने आहे. सो खूप छान आहे. आपल्या हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येकाने कंपल्सरी यायला पाहिजे मंदिरामध्ये. ऍड्रेस वगैरे मी सांगतो. सध्या मॅपवरती प्रॉपर ऍड्रेस भेटत नाहीये मंदिराचा, तो पण मी सांगतो. सो खूप छान पद्धतीने आहे. आता बॅक कॅमेराने तुम्हाला बाकीचे व्ह्यूज दाखवतो. बघू शकता तुम्ही कुंभकर्णाची झोप. त्याला खायला एवढं एवढं नॉनव्हेज लागतं, त्याला हे काय आहे जलेबी काय असेल ते एवढं खावं लागतं. त्याला झोपतनं उठवण्यासाठी एवढा आवाज करायला लागतो बघा, ढोल वाजवायचा, बाकी गाजावाजा करायचा, डमडम टपडम जे काय आहे ते. तेव्हा कुठे हा कुंभकर्ण उठणार, म्हणून लोक म्हणतात बघा कुंभकर्णासारखी झोप. तर त्या पद्धतीची ही झोप अशी आहे. मंदिराला पूर्ण राऊंड मारून झाल्यानंतर पूर्ण दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आपण शेवटच्या टोकाला आलेलो आहे आणि तिकडूनचा हा व्ह्यू आहे बघू शकता. जो आपण एंट्रन्सला पाहिलेला, जे अष्टविनायक आपले शंकर महादेव नंदी होते त्यांचा व्ह्यू इकडचा वरून आहे. आणि हा मेन आपला मंदिराचा एंट्रन्स आहे. या पायऱ्यांनी वरती जायचंय आपल्याला. तो भगवा झेंडा दिसतोय त्या तिथून आपल्याला एंट्री करून आतमध्ये जायचंय. अशा पद्धतीने हा मंदिराचा व्ह्यू आहे. सो एकंदरीत खूप छान आणि निसर्गरम्य वातावरण आहे. कोणाचा डिस्टर्बन्स नाहीये, काहीच नाही. अशा पद्धतीने आहे.
दर्शन झालेलं आहे, सगळ्या गोष्टी पाहून झालेल्या आहेत आणि आता आपण बघू शकता ट्रेकिंगच्या वाटेत ना इथनंच ट्रॅक्टर पण येतो आपला आणि लोक पण जात आहेत. सो तिकडून आपण आता परतीच्या प्रवासाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. पुढे आपले 2 मेंबर चालू आहेत आणि एकंदरीत जो एक्सपिरियन्स होता तो खूप छान होता. आणि 1 डे ट्रिप झाली. ॲक्च्युली आमचं एक बिझनेस मीट होती. बिझनेस मीट आमच्या तिघांची आम्ही नेहमी असं ट्रिपमध्येच करतो. काय असेल तर कुठल्या केबिनमध्ये बसून डिस्कशन करण्यापेक्षा अशा निसर्गाच्या सानिध्यात येऊन जर डिस्कशन केलं तर 2-3 कल्पना आपल्याला अजून सुचतात. सो बिझनेसचा प्लॅन पण होता. सो खूप काही गोष्टी असतात. सो आता आपण भेटूयात डिरेक्टली खाली गेल्यानंतर, गाडी घेऊयात आणि मग बघूयात. बाय. सो काही फायनली या ठिकाणी आपलं मंदिराचं दर्शन एक्सप्लोअर करून झालेलं आहे. सगळी माहिती वगैरे आपण घेतलेली आहे, लोकांशी पण बोललेलं आहे, पूर्ण लॉग शूट केलं आहे. पूर्णपणे बघा, दिस इज अ नीलकंठेश्वर मंदिर जे पानशेत आणि खडकवासल्याच्या मध्ये आहे आणि पूर्ण डोंगरावरती आहे. थोडासा ट्रेक आहे 15-20 मिनिटाचा, तो ट्रेक करून आपल्याला वरती जावं लागतं. खूप छान मंदिर आहे. सो आपण आपल्या मित्रांना विचारूयात त्यांना कसं वाटलं आणि मग आपण निघूयात. आता 2 शब्दात फक्त सांगा कसं वाटलं. आमचं सगळं हेल्मेट वगैरे आम्ही इथं ठेवलेलं दिसून. ट्रेक भाई मजा आलं. मजा आ गया. मस्त निसर्गरम्य प्लेस आहे, भक्तीचं ठिकाण आहे चांगलं. येऊन जा. ओके. आणि लवकरच व्हिडिओ पण येईल होंडा शाईन आणि SP 125चा, दोघं पण आहेत आणि त्याची सिक्रेट डिक्की वगैरे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण बनवूयात. सो अशा पद्धतीने आहे. काही काही फीचर्स पण अपडेट केलेत होंडाने. LED लाईट दिली, मोबाईल ऑपरेटिंगचे बटन दिलेत. सो ते पण आपण योगेशच्या गाडीचा व्हिडिओ बघूयात. चल बाय.